कशी आहेस अमूल्य? काकू तुम्ही प्लीज गैरसमज करून. अच्छा, आत्ता माझ्या लक्षात येतंय. तू इथे होतीस म्हणून ही मुलं मला इथे येऊ देत नव्हती. आई अगं, पण यात अडवण्यासारखं काय आहे? कदाचित तुम्हाला ह्या अशा अवस्थेत मी बघू नये अशी त्यांची इच्छा असेल. हे आई, असं तू समजतेस तसं खरंच काही नाहीये खरं. अमूल्य, तुला ह्यावर काहीच म्हणायचं नाहीये का? मी येते. थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. काय काय बोलायचंय? वेदांत, तू जरा खाली जातोस? मला तिच्या एकटीशी बोलायचंय. ठीक आहे अमूल्य, आपण खाली जाऊन बोलूया. चल. आई आई, रिक्वेस्ट करतो मी. म्हणजे बघ ना, सगळं चांगलं सुरू आहे तर कशाला ना उगाच भांडणं तमाशे नको ना. मी असं कधीच काही करत नाही आणि काळजी करू नकोस, मी काही जीव घेणार नाहीये तिचा. वेदांत, अरे अमूल्य कुठे आहे? आई बोलते तिच्याशी. झाला सत्यानाश, आता नक्की खडाजंगी होणार. हो ना दादा, काय तू कशाला एकटीला सोडून आला अमूल्याला तिच्या बरोबर? अगं आद्या, मी नव्हतो येणार सोडून, पण आई ऐकायलाच तयार नव्हती. एक मिनिट दादा, आई नक्की काय म्हणाली? कशी रिॲक्ट झाली ती? ऑडली ती खूप शांतपणे रिॲक्ट झाली रे. झालं, म्हणजे मी जे म्हणालो होतो तेच होणार. आई आत्ता काही बोलणार नाही, नंतर बॉम्ब टाकणार. खरंच एक गोष्ट कळत नाही, असं काय आहे जे आई वेदांसमोर नाही बोलू शकत? काय माहिती, आईचा ना काही भरोसा नाही. पण दादा, तू का रे अशी माती खाल्लीस? हे तुम्ही जरा शांतपणे माझं ऐकून घेता का? सी, मान्य आहे आई विचित्र वागू शकते आणि मान्य आहे आजकाल ती कुठल्याही टोकाला जाऊ शकते, पण तुम्ही ना या सगळ्यात अमूल्याला अंडर एस्टिमेट करताय. अमूल्य काय लहान नाही आता, आणि तिने याहून वाईट सिच्युएशन्स पण खूप चांगल्या पद्धतीने हँडल केल्यात. अरे पण हे बघ या सगळ्यातून चांगलं होईल, वाईट होईल, आणि वाईट झालं तर किती वाईट होईल हे काही माहित नाहीये मला. पण मला एवढं माहितीये की जे काय होईल ना ते अमूल्य व्यवस्थित मॅनेज करेल. माझा पूर्ण विश्वास आहे अमूल्य. तू गाडी काढ, मी आलेच. ओके. बघितलं, सगळं ऐकतो माझं A to Z. आणि सासूबाई, अण्णांचे संस्कार आहेत माझ्यावर, त्यामुळे परत फेड तर होणार. सगळ्या गोष्टींची नीट परत फेड होणार. येत आज पुन्हा तीच वेळ आली अमूल्य. तू मला किती आणि काय काय बोलली होतीस आठवते? बरोबर ओळखलं तू, अगदी बरोबर बोललात. हेच करायला येतो आम्ही ऑफिसमध्ये, बेडरूममध्ये आणि आणखी भरपूर ठिकाणी. मी सांगते ना तुम्हाला, पण मला तुमची कमाल वाटते. अशाच वेळेला बरोबर कशा काय येता हो तुम्ही?
पण ठीक आहे, आता ना तुम्ही आता या गोष्टीची सवय करून घ्या, कारण तुमचा मुलगा माझ्या नादाला लागलाय. तुम्हाला काय वाटलं की मागे तुम्ही ताईला वाटेल ते बोललात, तिने ऐकून घेतलं, तसं मी सुद्धा ऐकून घेईन? सासूबाई, हो, तुम्हाला काय मी गरीब गाय वाटले का? सासूबाई, मी गरीब गाय नाहीये, मी मारकुटी गाय, चिंगच मारते. सांभाळून ना जरा. मला वाटलंच होतं तू अशीच असणार. हो सासूबाई, अजून तुम्ही मला पूर्णपणे ओळखलंच कुठे? तुम्हाला वाटतंय ना त्याच्यापेक्षा 10 पटे मी. आता हेच बघा ना, ज्या वेदांत वानखेडेला आयुष्यात लग्नच करायचं नव्हतं, त्याला माझ्या नादाला लावलं. याने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की अमूल्य चीज क्या आहे. पण आज तुझ्या जागी मी आहे आणि माझ्या जागी तू. ह्याला काय म्हणतात माहितीये का? कर्म. आणि या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते अमूल्य. इतकं सगळं होऊन सुद्धा आज मी जी जिवंत आहे ना, ती बहुतेक या क्षणासाठीच. कारण मला माहित होतं एक ना एक दिवस ही वेळ येईलच आणि मला तुझी सगळी परतफेड करता येईल. अरे दादा, काय करतोयस? अरे मी बघून येतो ना काय चाललंय वर. अरे आता तूच आम्हाला कॉन्फिडन्स दिलास ना, आणि मग आता तूच असा का डळमळतोयस? हे बघ, तू आता वर गेलास ना तर त्याचा चुकीचा अर्थ निघेल आणि त्याचा अमूल्याला जास्त त्रास होईल. अमूल्य, आयुष्यात ना मी एक तत्व ना खूप नेटाने पाळते. कोणाचं कर्ज ठेवत नाही. हां, मग ते आर्थिक असू देत नाहीतर भावनिक. आणि आज तुझं ते कर्ज मी फेडून टाकणार आहे, अगदी व्याजासकट. त्या दिवशी वेदांच्या खोलीतून बाहेर आल्यावर तू मला काहीतरी म्हणाली होतीस आणि मी तुला. आठवतंय? मी आहे ना तुम्हाला एक सिक्रेट सांगते. प्रॉमिस करा तुम्ही हे फक्त आपल्या दोघींमध्ये ठेवा. हां, आम्ही दोघी बहिणींनी तुमच्या दोन्ही मुलांना लग्नाआधीच आमच्या मुठ्ठीत ठेवलं. आता तुमची होणारी ही सून तुम्हाला चांगलाच हिसका दाखवणार. होणारी सूनेस झाली नाहीस अजून. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्न मी होऊच देणार नाही. कोण रोखणार? तुम्ही. सासूबाई, अहो आता तो तुमच्या पदराखाली राहिलेला नाहीये. कोणाचंही न ऐकणारा वेदांत वानखेडे आता माझ्या तालावर नाचतो. तुला वाटलं असेल आता सगळं व्यवस्थित झालं, हॉस्पिटलमध्ये मी तुझ्यावर चिडचिड केली नाही, रागा केला नाही. मुळात म्हणजे मी तुला हॉस्पिटलमध्ये येऊ दिलं. पण एक गोष्ट विसरू नकोस, माझ्या मुलाला वेदांतला तुझी गरज होती म्हणून मी तुला येऊ दिलं. तुझ्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने वेदांच्या आयुष्यात तुझं जे काही स्थान आहे ते मी नाकारू शकत नाही ना. पण ते स्थान मिळवण्यासाठी तू जे माझ्याशी खोटं बोललीस, जी माझी फसवणूक केलीस, त्याचा मला प्रचंड राग आहे. तुम्ही सगळे जण माझ्याशी खोटं बोललात.
तुम्हाला कायम वाटत आलं की मी तुमच्या आयुष्याला ग्रहण आहे, मी तुमच्या आनंदाच्या आड येते. पण तू एक गोष्ट विसरलीस अमूल्य. जेव्हा माणूस एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना, तेव्हा त्याची 4 बोटं स्वतःकडे असतात. आणि तू नेमकं हेच केलंस. या सगळ्याची सुरुवात तुम्ही केलीत. तुम्ही जर माझ्याशी खोटं बोलला नसतात तर हे असं वागण्याची माझ्यावर वेळच आली नसती. विक्रांत, आरती, वेदांत आणि तुम्ही सगळे जण माझ्याशी खोटं बोललात. तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं. कशासाठी? तुम्ही सुना म्हणून नकोच होतात मला या घरात. पण असा प्रसंग कित्येक घरात घडतो. पण तुमच्यासारखे सगळेजण खालच्या पातळीला जात नाहीत ना. लोक बसून चर्चा करतात, तोडगा काढतात. पण आपल्या घरामध्ये सून म्हणून कोण येणार हे ठरवण्याचा आईचा हक्क मान्य करतात. पण तुम्ही स्वतंत्र विचाराचे, आजची पिढी, सुशिक्षित, तुम्ही पहिली पातळी सोडलीत. आणि तुम्ही नेमकं हेच केलं नाहीत. पण वाईट मी ठरले. तुम्ही पहिल्यांदी पातळी सोडलीत आणि दिवसेंदिवस खालच्या पातळीला गेलात. कशासाठी? हां? विक्रांत आणि आरतीचं लग्न होण्यासाठी तुम्ही साखरपुड्याचं नाटक केलं. एकमेकांवर प्रेम आहे असं दाखवलं. मला काय वाटलं? मला कधी कळणारच नाही. हां? तुम्ही भोळे आहात का मूर्ख ग? अमूल्या, जगाचा ना एक साधा नियम आहे. ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायचं. जशास तसं. हाच न्याय. आणि म्हणून तू जे काही वागलीस त्याचा बदला घ्यायचं ठरवलं मी. आणि म्हणून पुरुषोत्तमशी साखरपुडा करण्याचं नाटक केलं. हो, नाटकच होतं ते. बघ, अंगठी आहे माझ्या हातात. नाही ना? आता कळलं कसं वाटतं ते? त्या सगळ्यामध्ये वेदांत वेडापिसा झाला. तो पुरुषोत्तमच्या अंगावर धावून गेला. आणि या सगळ्यात माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं. आणि म्हणून मी हे नाटक आवर्त घेतलं. आणि अमूल्या काय आहे ना, मी स्वतःला तुडवून घेऊ शकते. पण माझ्या मुलांच्या अंगाला खरचटलं जरी ना तरी मी नाही सहन करू शकत. आणि या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला किंमत मोजावी लागलीये, तुला नाही. तुला काही झालं? नाही. मला काही झालं? काहीच नाही. पण आज जर वेदांचा जीव गेला असता ना तर त्याला तू जबाबदार असतीस. माझ्या मुलाकडे नजर वर करून बघण्याची ज्यांनी हिम्मत केली आहे ना त्याला मी शिक्षा करणारच आहे. पण तुमचं काय का? हा? तुम्ही तर पराकोटीच्या चुका केल्या आहेत. त्याची किंमत कशी मोजाल तुम्ही? तुम्हाला फक्त माझा वाईटपणा दिसला. तुम्ही स्वतःच्या चुका सोयीस्कररित्या विसरलात का? तू काय म्हणाली होतीस आठवतंय? की माझा मुलगा तुझ्या ताब्यात आहे. अमूल्या,
मी ताबाच घ्यायचं ठरवलं ना, तर तू इथे उभी राहू शकणार नाही एवढी सोय तर मी करू शकते. मी कुठल्याही थराला जाऊ शकते. मग तुमचं लग्न मी होऊ देणारच नाही. आणि आरतीला या घरामध्ये सुद्धा राहू देणार नाही. तुमची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करू शकते मी. आणि तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही आणि करू शकत नाही. तुम्ही मला जेवढी दुःख दिली आहेत ना, त्याच्यात दसपट दुःख देऊ शकते मी तुम्हाला. तू काय म्हणाली होतीस? तू माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार हो ना? तू येच ग, तू ये. मला बघायचंच आहे तू माझ्या डोक्यावर कशी मिऱ्या वाटतेस ते. अमूल्या, एक गोष्ट लक्षात ठेव. मी आत्तापर्यंत गप्प बसले ना, ते फक्त माझ्या मुलासाठी. कारण माझ्या मुलाचं सुख माझ्या अहंकारापेक्षा आणि माझ्या संतापापेक्षा माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्याचं सुख तुझ्याबरोबर राहण्यात आहे, ह्याचाच तू गैरफायदा घेतेस. तेव्हा मी तुला शेवटचं सांगते, माझा अंत बघू नकोस. यापुढे वेदांतला काहीही झालं ना, तर मी तुला सोडणार नाही. आई 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 काय झालं? काय म्हणाली आई? अगं बोल ना, अशी गप्प कायस? काय झालंय बोलल्या? तू 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 ये इकडे बस. सांग आता काय झालं? काय बोलले नव्हते काकू? बोल ना अगं, काय झालंय? अगं तू आम्हाला सांगितलंस तर आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढूयात ना यावर. अँड आय प्रॉमिस, यावेळेस मी अजिबात वाद घालणार नाही. आपण शांतपणे बोलूयात. हा मूल्या, प्लीज सांग ना यार. ते आमचा जीव जायची वेळ आली. जायचं अगं अमूल्य, काय? मला घरी जायचं. अमूल्य, का असं करते? सांग ना काय झालंय. अगं आपण सॉर्ट करूयात ना सगळं. बोल ना, काय म्हणाली आई? धन काकूंचं काहीच नाही चुकलं. उलट त्यांनी मला जाणीव करून दिली की आपण सगळे किती चुकलो आणि आपल्या ह्या चुकांमुळे त्या जे काही वागल्या ना, त्याचा नंतर आपल्यालाच कसा त्रास होत गेला. खूप चुकलो आपण. पण थोडं
एवढा विश्वास ठेवला असताना तर वेदांत तू आणि विक्रांत त्यांच्यापासून कधी दुरावलाच नसतं. तुला आठवतं दिवाळीच्या दिवशी अण्णा काय म्हणाले होते? आई आणि मुलाचं नातं ह्या जगातलं सगळ्यात महत्वाचं नातं आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच नात्याने आड येता कामा नये.